MPSC परीक्षा केंद्रात रील बनवणं सोमनाथ तेलंगे यांना भोवलंय। परीक्षा हॉल आणि कंट्रोल रूमचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पुण्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुढारी न्यूजने ही बातमी लावून धरली होती। तेलंगेने स्वतःच्या सोशल मीडियावर रीलचं आयोगानं दिलेलं ओळखपत्रही पोस्ट केलं होतं। गंभीर बाब म्हणजे रीलमध्ये परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षक, विद्यार्थी आणि कंट्रोल रूममधील CCTV दिसत होते। पुढारी न्यूजनं हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर MPSCनं दखल घेत कांता असोसिएट कंपनीला कारण दाखवा नोटीस बजावली होती। आता पोलीस तपासातून नेमकं काय समोर येतं आणि कंपनी नोटीसला काय उत्तर देते याकडे लक्ष लागलंय। लक्ष्मीनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नेमका काय गुन्हा दाखल झालाय हे आपण जाणून घेणार। माझ्यासोबत रवींद्र कदम सर आहेत। सर, काय नेमके आपल्याकडे तक्रार आली आहे, काय नेमका आपण गुन्हा दाखल केलेला आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 31 मे 2026ला अ आणि ब वर्गवारीसाठी स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या। सदरची परीक्षा ही 22 ठिकाणी सुरू असून सदरच्या परीक्षेसाठी CSO म्हणून सोमनाथ तेलंगे यांची नेमणूक करण्यात आली होती। सदर सोमनाथ तेलंगे यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांना जो गोपनीयतेची जी माहिती गोपनीयतेबद्दल सांगण्यात आलं होतं की परीक्षा हॉलमध्ये बाबा तुम्ही शूटिंग करू नका, तिथले व्हिडिओ घेऊ नका, स्क्रीनशॉट घेऊ नका, हे त्यांना अगोदर सांगितलं होतं। त्याच्यानंतर सदरची परीक्षा ही 2 शिफ्टमध्ये सुरू होती। परीक्षा संपल्यानंतर सोमनाथ तेलंगे यांनी त्या ज्या परीक्षा ठिकाणी जाऊन त्यांनी मोबाईलनी सर्व शूटिंग केलं, तिथले स्क्रीनशॉटचे फोटो काढलेले आहेत आणि त्यांनी त्या इंस्टाग्रामवरती ते डाउनलोड केलेले आहेत। ॲक्च्युली ते तसं नाही करू शकत, त्यांना मोबाईल घेऊन जाणं पण अलाउड नाही आहे। त्यांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे। म्हणून त्यांच्या विरोधात श्री जय रामकुमार सिंग जे MPSCचे जे मॅनेजर आहेत त्यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनला। सदरचा गुन्हा हा भारतीय कायदा जो आहे 223/329 पोटकलम 3 नुसार दाखल केलेला आहे। तसंच महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध 2024 कलम 5/3 नुसार सदरचा गुन्हा हा दाखल केलेला आहे। सदरचा गुन्ह्याचं म्हणजे थोडक्यात हकीकत सांगायची म्हटलं तर CSO यांनी सदर परीक्षा केंद्रात जाऊन जे त्यांनी गोपनीयता बाळगायला पाहिजे होती ते त्यांनी बाळगलेली नाही आहे आणि मोबाईल घेऊन तिथलं शूट करून त्यांनी आयडेंटिटी कार्ड वगैरे त्यांचं नाव वगैरे टाकून इंस्टाग्रामवरती सदरची पोस्ट व्हायरल केली आहे, म्हणून तो गुन्हा दाखल केलेला आहे। काय नेमकी पुढची प्रक्रिया असणार आहे? कशा पद्धतीने पुढचा तपास आणि चौकशी? त्याच्यामध्ये IT ॲक्ट पण लागू शकतो। सदरचा तपास PI दर्जाचे अधिकारी किंवा आम्ही स्वतः करू। सध्या त्याचा तपास API लिगाडे साहेब करत आहेत आणि पथकं रवाना झालेली आहेत आरोपींना आणण्यासाठी। धन्यवाद सर, पुढारीशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।